त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, राजकीय दृष्ट्या पुढारपण हे देणं किती शक्य आहे हे मला माहित नाही, परंतु एक गोष्ट माहित आहे की तुमच्यापैकी प्रत्येक कार्यकर्ता जो आमच्याबरोबर जोडला गेला आहे, या जोडल्या गेलेल्या कार्यकर्त्याला त्याच्यावरती होणाऱ्या प्रत्येक अन्यायाच्या बरोबर त्याच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पार्टीचा छोटा कार्यकर्ता हा त्याच्याबरोबर उभा राहील हे मी तुम्हाला आश्वासित करतो। आपण निर्धास्त राहा। ज्या विश्वासाने आपण या विचारधारेला स्वीकारला आहे, एक परिवार म्हणून तुम्ही आमच्याबरोबर जोडले गेलेले आहात। हिंदुत्व आणि हिंदुत्वाची असणारी साथ ही आम्ही सर्वजण अतिशय घट्टपणे धरून पुढे चाललेलो आहोत। त्यामुळे तुम्ही त्याची चिंताच करू नका। तुमच्या बरोबर आणि तुमच्या असणाऱ्या भावना, या भावनांबरोबर आम्ही सर्वजण 100% मी 100% पुन्हा सांगेन, 100% याचा अर्थ 100% किरण भाऊ, असं कधीच होत नाही। साथ सोडण्याचं काम पूर्वीपासून आजपर्यंत कधीच केलं नाही, त्यामुळे होणार नाही। तुम्ही ज्या विश्वासाने एक मित्र म्हणून जोडले गेलेले आहात, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच क्षमतेने उभे राहू, एवढंच आपण सर्वांना आश्वासित करतो। माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय नंदूजी परब यांच्या नेतृत्वामध्ये आज खोनी गावातच नाही तर या कल्याण ग्रामीण विधानसभेच्या भागामध्ये मोठ्या संख्येने खोनी असेल, पलावा असेल, 14 गावं असतील, आज शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाकडे आणि महाराष्ट्रामध्ये जी घोडदौड भारतीय जनता पार्टीची रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, त्याच्या माध्यमातून आज प्रवेश घेतलेला आहे। हा ऐतिहासिक प्रवेश आहे। आपल्याला माहिती आहे की खोनी गाव हे पारंपरिकरित्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते इथे काम करत होते, परंतु आज त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या या जे सातत्याने भारतीय जनता पार्टीचं विकासात्मक काम सुरू आहे त्याच्याकडे पाहून आज रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश केलेला आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे। आमच्या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये या गावांमध्ये विकासासाठी कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही हे आश्वस्त त्यांना करतो। सन्मान्य महोदय, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद गट असेल, गण असेल किंवा ग्रामपंचायत असेल, तुमच्या महायुतीमध्ये कुस्ती होईल का? महायुतीमध्ये कुस्ती होण्याचा विषयच नाही। आज ज्या माध्यमातून प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतात, ज्या ठिकाणी यांचे कार्यकर्ते सक्षम आहेत, जो पक्ष सक्षम आहे तो त्यांच्या पद्धतीने निवडणुका लढणार आहे। म्हणून इथे कुस्ती होण्याचे म्हणजे आम्ही काय बोलतात त्याला मैत्रीत कुस्ती करत नाही, आणि जे करतात त्यांना आम्ही आमच्या समोर उभं पण ठेवत नाही। प्रत्येक पक्षाला अधिकार आहे जिल्हा परिषदेचा जिल्हाध्यक्ष किंवा अध्यक्षपदावरती निवडणूक लढण्यासाठी किंवा बाकीच्या निवडणूक विजयासाठी। आपली कशी तयारी असणार? नाही, आता तुम्ही बघितलं ना, ही जिल्हा परिषदची नाही तर मला वाटतं पुढच्या 29ची तयारी आमची। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आज या भागामध्ये काम करते, आपल्याला भविष्य काळामध्ये प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो, आणि त्या अधिकारवाणीने आज नंदू परब साहेब यांच्या नेतृत्वात आपण बघत असाल आज डोंबिवलीत देखील मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेले आहे। आज कल्याण ग्रामीण मध्ये होत आहे, उद्या परवा अजून मोठे प्रवेश या भागामध्ये आहेत। कोणी याचं टेन्शन घेण्याची गरज नाही। भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याचं आम्ही काम करतोय। आम्हाला सवय आहे, आमची लाईन आम्ही मोठी करतो, दुसऱ्याची लाईन छोटी करण्याची आम्हाला सवय नाही। सुपडा साफ करण्याचा विषय नाही, नेतृत्व हे खूप महत्वाचं असतं, आणि इथल्या भागामध्ये कधी वरच्या उबाटा असेल किंवा मनसे असेल या नेतृत्वाने कधी लक्षच दिलं नाही। ते फक्त एका त्या काय म्हणतात ते एका छोट्याशा कोशात राहिले। त्याच्यामुळे इथले सगळे कार्यकर्ते आज रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता